चला पाहूया आपण 4/3 वजा 1/5 हे सोडवू शकतो का? 4/3 वजा 1/5 आणि जर तुम्हाला हे कसं सोडवायचं हे माहीत असेल, तर मी तुम्हाला हा व्हिडिओ थांबवून स्वतः प्रयत्न करण्यास सुचवेल. जेव्हा तुम्ही याकडे पहिल्यांदा पाहता, तेव्हा तुमच्या लगेच लक्षात येईल की इथे हे छेद वेगवेगळे आहेत. त्यामुळे जेव्हा छेद वेगवेगळे असतात, तेव्हा 4/3 मधून 1/5 कसे वजा करायचे हे लगेच समजत नाही. यासाठी मुख्य गोष्ट म्हणजे हे अपूर्णांक असे पुन्हा लिहावे लागतील की त्यांचे छेद समान होतील. मग हा समान छेद कोणता असेल हे आपण कसं शोधायचं? तर ती 3 आणि 5 ची सामायिक पटीतील संख्या असेल आणि योग्य सांगायचं झालं तर तो 3 आणि 5 चा लसावी म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाज्य असेल. तर मग हे काढायचं कसं? आपण या दोन्हींपैकी मोठ्या संख्येने सुरुवात करूया. समजा 5. आता आपण 5च्या पटीतील संख्या पाहूया आणि बघूया की अशी कोणती संख्या मिळते जिला 3 ने पूर्ण भाग जातो. 5ला 3 ने भाग जात नाही, 10ला 3 ने भाग जात नाही, 15ला 3 ने भाग जातो. खरं तर 15 म्हणजे 3 गुणिले 5 आहे. त्यामुळे मी हे दोन्ही अपूर्णांक छेद 15 असलेली संख्या म्हणून पुन्हा लिहू शकतो. जर मला 4/3 हा अपूर्णांक छेद 15 घेऊन लिहायचा असेल, तर तो कसा लिहिता येईल? छेद 3 वरून 15 करण्यासाठी आपल्याला त्याला 5 ने गुणावं लागेल. मग जर तुम्ही छेदाला 5 ने गुणत असाल आणि तुम्हाला अपूर्णांकाची किंमत बदलायची नसेल, तर अंशाला देखील तुम्हाला 5 ने गुणावं लागेल, नाही का? इथे पण गुणिले 5 करावं लागेल. मग आपल्याला मिळेल 4 गुणिले 5 बरोबर 20. त्याच्यामुळे 4/3 आणि 20/15 या दोन्ही समान किमती आहेत. आता आपण 1/5 हा पूर्णांक 15 छेद घेऊन कसा लिहू? तर आपल्या छेदात 15 असणार आहेत. 5 वरून 15 वर जाण्यासाठी आपल्याला त्याला 3 ने गुणावं लागलं. त्यामुळे जर आपण छेदाला 3 ने गुणत असू तर आपल्याला अंशाला सुद्धा 3 ने गुणावं लागेल. म्हणजेच गुणिले 3. 1 गुणिले 3 म्हणजे 3 येतात. त्यामुळे 4/3 वजा 1/5 हे आपण 20/15 वजा 3/15 असं पुन्हा लिहू शकतो. नाही का? आता हे खूपच सोपं झालंय. याचं उत्तर काय येईल? याचं उत्तर काहीतरी छेद 15 असेल, बरोबर? आपल्याकडे 20/15 आहेत आणि त्यातून आपण 3/15 वजा करत आहोत. जर तुमच्याकडे 20 वस्तू असतील आणि तुम्ही त्यातील 3 काढून घेतल्या, तर तुमच्याकडे 17 वस्तू उरतील. या उदाहरणात आपण छेद 15 बद्दल बोलत आहोत. त्यामुळे हे 17/15 असं असेल. आणि जर आपल्याला हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात लिहायचं असेल, तर आपण म्हणू शकतो की 17ला 15 ने भागल्यास 1चा भाग जातो आणि बाकी 2 उरते. त्यामुळे हे 1.2/15 असं लिहिता येईल. चला तर मग आणखी एक उदाहरण सोडवूया. आपण पाहूया की 7/10 ठीक आहे. 7/10 वजा 5/8 7/10 वजा 5/8 हे सोडवता येतं का? आणि मी पुन्हा सुचवेन की तुम्ही व्हिडिओ थांबा आणि हे स्वतः सोडवून पाहण्याचा प्रयत्न करा. आपण आधी पाहिल्याप्रमाणेच इथेही छेद वेगवेगळे आहेत आणि आपल्याला ते समान छेद असलेल्या अपूर्णांकात पुन्हा लिहावं लागेल, जेणेकरून आपण वजाबाकी करू शकू. त्यामुळे 10 आणि 8 ची सामायिक पटीतील संख्या कोणती आहे आणि शक्यतो त्यांचा लसावी काय आहे? आता तो नेहमी लसावीच असला पाहिजे असं नाही, पण त्यामुळे गणित सोपं होतं. चला तर मग दोन्हीपैकी मोठ्या संख्येपासून सुरुवात करूया आणि तिच्या पटीतील संख्या तपासूया. अशी संख्या शोधूया जिला दुसऱ्या संख्येने म्हणजेच 8 ने पूर्ण भाग जातो. 10ला 8 ने पूर्ण भाग जात नाही, 20ला जात नाही, 30ला जात नाही, पण 40ला जातो. 40 ही 10च्या पटीतील संख्या आहे आणि ती 8च्या पटीतील सुद्धा आहे. खरं तर तो 10 आणि 8चा लसावीच आहे. त्यामुळे आपण हे दोन्ही अपूर्णांक छेद 40 असलेली संख्या म्हणून पुन्हा लिहू शकतो. तर ते काहीसं काहीतरी छेद 40 वजा काहीतरी छेद 40 बरोबर काहीतरी छेद 40 असं मिळेल. मग 7/10 पूर्णांक 40 छेद घेऊन कसा लिहायचा? छेद 10 वरून 40 करण्यासाठी आपण 4 ने गुणलं. त्यामुळे आपल्याला अंशासोबतही तसंच करावं लागेल. अंशाला 4 ने गुणावं लागेल. 7 गुणिले 4 म्हणजे 28 होतात. त्यामुळे 7/10 म्हणजेच 28/40 हे समान आहे. आता दुसऱ्या अपूर्णांकासाठी आपण हेच करूया. छेद 8 वरून 40 करण्यासाठी आपल्याला छेदाला 5 ने गुणावं लागेल. 8 गुणिले 5 म्हणजे 40 होतात. म्हणून जर आपण छेदाला 5 ने गुणत असू तर आपल्याला अंशाला सुद्धा 5 ने गुणावं लागेल. 5 गुणिले 5 बरोबर 25 होतात. म्हणजे 7/10 वजा 5/8 हे अगदी 28/40 वजा 25/40 यासारखंच आहे. आणि आता हे सोडवणं खूप सोपं आहे. याचं उत्तर काहीतरी छेद 40 असं येईल. जर माझ्याकडे 28/40 आहेत आणि त्यातून मी 25/40 काढून घेतले तर माझ्याकडे किती उरतील? माझ्याकडे 3/40 उरतील. 28/40 वजा 25/40 केल्यास आपल्याला 3/40 मिळतील. आता 28 वजा 25 म्हणजे 3 होतात आणि आपलं गणित सोडवून झालेलं आहे.
7/10 वजा 5/8 बरोबर 3/40.